फ्रेंड्स, आज मी मिरचीचा ठेचा करणार आहे खूप दिवसांनी। त्यासाठी इथे थोड्याशा मिरच्या घेतल्यात कट करून, त्या आधी पहिला भाजून घेते। कढई तापत ठेवली। छानपैकी भाजून घ्यायच्या। थोड्या आणि तेल टाकणार आहे। इथे थोडासा लसूण घेतलाय, शेंगदाणे घेतलेत आणि कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेतलाय। लसूण टाकते आता। शेंगदाणे टाकते आता मी, अर्धी वाटी आहे शेंगदाणा। छानपैकी एकत्र भाजून तेल टाकूयात आपण ह्याच्यात। आता थोडे शाले फ्राय करून घेतलेत मी। आता तेल टाकते। तिखट मिरच्या आहेत या, पोपटी मिरच्या जरा कमी तिखट असतात, पण या चांगल्याच तिखट मिरच्या आहेत। मिरचीचा खरडा म्हटलं की तिखटच मिरच्या पाहिजे। इथे माझी तयारी झाली सगळी। ह्याच्यामध्ये मी ठेचून घेणार आहे। मस्त वास येतो। मी 5 मिनिटं झाले छानपैकी बारीक गॅसवर करते मी। गॅस बंद करते मी आता। थोडंसं गार होऊ दे, मग ह्याच्यामध्ये मी सगळं घेणार आहे आणि कुटून घेणार आहे। हे घेते मी आता ह्याच्यामध्ये। माझा खलबत्ता छोटा आहे त्यामुळे दोनदा करायला लागणार आहे थोडं थोडं। कोथिंबीर टाकते थोडी आणि कढीपत्ता। थोडी कोथिंबीर ठेवली आहे, हे दुसऱ्यांदा करणार आहे तेव्हा करते। थोडंसं मीठ टाकलंय।
हे सगळं पूर्ण करते मी आणि मग नंतर भेटूयात. हे बघा माझा मिरचीचा ठेचा रेडी आहे. मस्त झाली आहे चव. आता गरम गरम भाकरी करते. गाईज माझ्या अशा प्रकारे भाकऱ्या झाल्यात. एकच राहिली आहे. किती वेळ सांगितलं तरी आवाज चाललाय मगासपासून. सियाचा मसाला पापड करायची तयारी चालली आहे. हे बघा तिला आवडतो मसाला पापड. कांदा टोमॅटो चिरती. इथे माझे पापड झाले ते करून. दही, मिरचीचा ठेचा, भाकऱ्या झाल्यात करून आणि इथे तोंडली टाकून मसाले भात केला. या गाईस जेवायला भाकरी आणि मिरचीचा ठेचा, दही, मसाले भात, पापड. झालं का सिया? हे बघा सियाची मसाला पापडची तयारी. रेसिपी माझी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज. बाय बाय. या जेवायला.